नमस्कार, अंजलीज किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी बनवणार आहे मटन मसाला। आता कुकरमध्ये तेल घेऊया। तेल गरम झालेलं आहे। आता मी याच्यामध्ये जिरं टाकून ते आता कांदा घालूया। कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। कांदा भाजलेला आहे। आता आलं लसूण पेस्ट घालते। व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आलं लसूण पेस्ट चांगली कांद्यामध्ये फ्राय करून घ्या। आता हळद घालते। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता इथं मटण मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये मी स्वच्छ मटण धुवून घेतलेले आहे ते घालूया। आता थोडं मीठ टाकूया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चांगलं तेलामध्ये मटणाला फ्राय करून घेऊया। पाच मिनिटं झाकून ठेवूया। तिखट टाकून घेऊया। चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बघा किती छान कलर आलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतून घेऊया। आता ह्याच्यामध्ये पाणी ओतून घेऊया। बघा किती छान कलर आला आहे। आता आपण ह्याच्या 4 शिट्ट्या करून घेऊया। हे मसाल्यासाठी साहित्य घेतलेलं आहे। ओलं खोबरं भाजून घेतलेलं आहे, मगज, पांढरे तीळ आणि फुटाण्याची डाळ ती पण भाजून घेतलेली आहे। कांदा एक भाजून घेतलेला आहे। आलं लसूण, धने पावडर, जिरा पावडर, खडे मसाले, टोमॅटो एक। आता मी मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहे। मी या मसाल्यामध्ये थोडं कोथिंबीर, थोडं पुदिना घालून एकत्र करून मिक्स करून बारीक करून घेणार आहे। मी मसाला बारीक करून घेतलेला आहे। 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। इथं आता मटण शिजलेलं आहे, चेक करूया। हे बघा, आता मटण इथं शिजलेलं आहे। मटण बाजूला काढून घेऊया। सर्व मटण असं सर्व बाजूला काढून घ्यायचं। आता हा रस्सा बाजूला ठेवून उकळून घेऊया।
आता आपण इथे सुक्का मटण मसाला करून घेऊया. कढईमध्ये तेल टाकून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. जिरं टाकूया. नंतर कांदा, कांदा व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. कांदा लालसर झालेला आहे. हळद, लाल तिखट व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मसाला घालूया. मसाला व्यवस्थित फ्राय करून घेऊया. मसाल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं. मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मटण घालून घेऊया. चांगलं मिक्स करून घ्या. चवीपुरता मीठ घालून घेऊया. आता मटण मसाला तयार आहे. त्याच्यावर आता थोडं कोथिंबीर टाकून घेऊया.